तेजदा काय झालंय थंडेर? ठीक आहे सर, नसाल तर सांगा, मी तुमच्या जागी येऊन बसतो. तुम्ही बाहेर येत, तुम्ही जावा, साम्राज्यावर आराम करतो. ए थंडेर, काय बोलतोस तू? तू माझा दोस्त आहे, काळजी आहे म्हणून तुला सगळं वाटतं तसंच होते असं नसते. गुन्हा माझ्या नावावर दाखल झालाय, तो कसा आत येणार? तू नको काळजी करू, मला काय होत नसते, मी खुश आहे इथं. आणि तुला गमत सांगू काय, आपण काही केलेलं नसताना इथं जेलात आलोय म्हणजे आपण मोठा होणार. थंडेर जा सगळ्यांना घेऊन. आपली पंटर लोक भडकली तर वेगळंच काहीतरी होईल. माझ्यामुळे कोणाला नुकसान झालेलं चालणार नाही. जा. काय काळजी करू नका, कुठं बी बुडन कुठं बी उगवन, त्या खंडू नानाला तुमच्या पुढ्यात उभं करा. काळजी घ्या. चला रे. चला. रमावतीचा आवाज, रमावतीचा आवाज, रमावतीचा आवाज, अरे रमावतीचा आवाज. एक लक्षात ठेवा, तो कुठल्या पण बिळात लपू दे, आज त्याला कुठल्याही परिस्थितीत शोधून काढायचा. आकाश पाताळ एक करा, खरं त्याला आज शोधून काढायला पाहिजे. पण थंडर दादा, नेमकं झालंय काय? आपले तेजा दादा असं कुणावर जबरदस्ती करणार नाही हो. तेच तर, सगळा व्यवहार, आपला सगळा व्यवहार लिगली झाला होता त्या खंडू नाना बरोबर. 30 लाख रुपये रोख दिलेत माझ्या डोळ्यासमोर, तरी पलटलास. खंडू नानाने लय मोठी चूक केली, जिथं दिसल खोलून ठेवतो त्याला. शानायस खोलून ठेवतोय. त्याच्या त्याने आता काय सांगितलं ऐकलं नाहीस? शिवाय खाल्लेलं हो सगळ्यांनी. हा, असलं काय पण करायचं नाही सांगून ठेवतो. एक लक्षात ठेवा, तेजादानी ही गॅस एजन्सी वैदेवी वहिनीच्या बहिणींसाठी घेतली. त्यांचा संसार नीट व्हावा म्हणून घेतली. त्याच्यात कुठली बाधा नको आहे, लक्षात ठेवा. आता सगळ्यांनी एक काम करायचं, रेल्वे फाटक, बस स्टँड, परीट पूल, मनेरमाळ, बेलबाग, रमावतीचा कोपरा न कोपरा शोधून काढायचा. पण आज तेजा दादाच्या पायाशी तो खंडू नाना असला पाहिजे. लागा. चला रे. रमावतीचा आवाज, तेजादा, तेजादा, रमावतीचा आवाज, तेजादा, तेजादा, रमावतीचा आवाज, तेजादा, तेजादा, रमावतीचा आवाज, तेजादा, तेजादा, रमावतीचा आवाज. तेजादा, तेजादा. तुम्हाला अटक करायला देशप्रथम मक्तेदार खंडू तुपे सोबत तुमचं कोणतंही डील झालेलं नाही. उलट त्यांनी एजन्सी द्यायला नकारच दिलाय. तुम्ही आणि तुमच्या माणसांनी जबरदस्ती त्याला उचलून नेलं आणि त्याच्या इच्छेविरुद्ध तुम्ही त्याची गॅस एजन्सी बळकावली. का, कसं, कशासाठी काहीच माहित नाही. पण नेहमीच मी वैद्यांच्या नजरेत गुंड, गुन्हेगार, मावालीच दिसत आलोय. त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम कमी
आणि राग जास्त आहे. त्यांच्या मनात असलेली वाईट प्रतिमा पुसून टाकावी, त्यांना माझ्यातला खरा तेज प्रताप दिसावा, या अपेक्षेनं मी एवढा प्रयत्न करतोय. पण असं काहीतरी होतंय का सगळंच प्रकरण माझ्या अंगलट येत आहे. आता जे झालं त्यात नानाचं माझं काही वैर होतं ना काय. मी जे करत होतो ते वैदेहीच्या बहिणीसाठी, स्नेहाताईंसाठी करत होतो. आता परत त्यांच्या मनात माझ्याविषयी असणारा द्वेष अजून वाढणार. खंडू नाना, असं काय झालं का हा खंडू नाना एका रात्रीत माझ्यावर उलटला, की याला कोणी माझ्या विरोधात उभं केलं का? याला 30 लाख पचवायला जड गेली? काय झालं असेल? गप्पू, कशी आहेस बाळा? बरी आहे. तू कशी आहेस? बरी आहे. जीजू प्लीज बसा ना. जीजू थँक्यू सो मच. खरंच तुम्ही हा डिसिजन घेतलाय हे जेव्हा ऐकलं तेव्हा खूप बरं वाटलं. खरं तर मी हा डिसिजन घेऊच शकलो नसतो. म्हणजे तुला आज सगळं खरं सांगण्यासाठी आम्ही इथं आलो. वैदेही, मी हे धाडस तेजादामुळेच करू शकलो. त्यांनी मदत केली नसती तर आम्ही दोघं कधीच एकत्र आलो नसतो. हे अटक प्रकरण कळलं तेव्हा मला धक्काच बसला. आणि वाईट याचं वाटतंय की मी त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकलो. खर तर आमच्या संसारासाठी आम्ही एकत्र यावं ना म्हणून त्यांनी ही सगळी जोखीम उचलली आणि आता तेच या सगळ्यात अडकले. हे सगळं ना आमच्यामुळे घडतंय बाळा. वैदेही, तेजादानी ही एजन्सी खंडू नानांकडून लिगली विकत घेतली आणि सगळे पैसे सुद्धा त्यांनीच भरलेत. मला म्हणाले की हे सगळं मी माझ्या बहिणीसाठी करतोय. बिनव्याजी कर्ज समजा आणि जसे पैसे येतील तसे द्या परत. हो, आताच्या काळात इतका परोपकारी माणूस मिळणं खूप कठीण आहे. मला तर इतकं हेल्पलेस असल्यासारखं वाटतंय. जो माणूस तुमच्यासाठी, तुमच्या आनंदासाठी इतकं झटतो तोच माणूस आरोपी म्हणून जेलमध्ये जातो. नाही पटत आहे हे. गप्पू, आज आम्ही एकत्र येऊ शकलो ना हे फक्त तेज प्रतापरावांमुळे. ते नसते ना तर आम्ही एकत्र येणं शक्यच नव्हतं बाळा. तुला खरं सांगू, तेज प्रतापरावांनी आमचा संसार पुन्हा नव्याने सुरू व्हावा यासाठी खूप कष्ट घेतले. गप्पू, त्यांनी फक्त गॅस एजन्सी आमच्या नावावर नाही करून दिली, त्यांनी आम्हाला नव्याने स्वप्न दाखवली. त्यांनी यांच्यासाठी गावात राहायला रूम पण बघून दिली. कोण करतं ग एवढं? तुला कळत नाहीये बाळा, तू खूप नशीबवान आहेस.
त्यांच्यासारखा जोडीदार भेटलाय. त्यांना आता शेवटपर्यंत जप. काही लागलंच तर फोन कर, आम्ही इथंच आहोत गावात. काळजी घे. येते. येतो. पुष्पे, अगं बाहेर कशाला आणलंस मला? जे काय महत्वाचं होतं ते घरातच बोललो असतो की. साम्राज्याच्या विटांना सुद्धा कान आले. या खुर्चीत बसून बसून ना तुमचा मेंदू पण तुमच्यासारखा अधू झालाय. हुसक्या फटाक्यासारख्या, बाहेरून डौलदार, यातून वाळवी लागलेली. हो अण्णा, आजचा दिवस आनंद साजरा करा. बाबूला 2 दिवस जेलमध्ये राहावं लागणार आहे आणि ती माई काहीच करू शकणार नाहीये. ती वाटली माझी चाल. 2 दिवस जेलमध्ये? पण पुष्पे, एकच प्याद जास्त वेळ चाललं ना की ते संपतं. माझ्याकडून राजकारणातल्या समध्या गोष्टी शिकल्यात तू, पण एक गोष्ट शिकली नाही. या राजकारणाच्या खेळीमध्ये आपल्या स्वतःच्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो. मी तुमच्यासारखी आंधळी कोशिंबीर खेळत नाही. तुमचं कौतुक सुद्धा तुमच्यासारखं तोकडच. म्हटलं होतं ना, ही मुलगी माई विरुद्धच माझं हत्यार आहे. त्या माईनं माझं आयुष्य, माझा स्वाभिमान सगळं स्वतःच्या मुठीत ठेवलं. पळातला राग तो संपवण्यासाठी वेळ यावी लागते आणि आता ती वेळ आलीये. माईचा काळ आता संपला. तिची सूनच तिच्या विरोधात आहे आणि हेच तर मला हवं होतं. पुष्पे, जिचं साम्राज्य तू मोडायला निघालीस ती माई अजून संपलेली नाही. अति आत्मविश्वासानं काय होतं हे माहिती आहे ना तुला? चांगलं बोला, नाही तर खुर्चीतून ढकलून देईन. तुम्हीच म्हणता ना, राजकारणात फक्त खेळ नाही, सूड असतो आणि तो सूड आता मी घेणार. डासांच्या झोपायला पण तीत नाही. गावात डास आहेत का काय? गावात ओ कोणी आहे का हवालदार? अहो डास आहे तिथं मजबूत, जरा डासांचं औषध वगैरे मारा इकडं. काही कसं झोपायचं इथे? हो हवालदार, कोणी आहे काय? झोपला काय सगळे? कुठे गेले सगळे? ओ हवालदार, ओ डास चावायला लागली तिथं. मक्तेदारांचं रक्त एवढं स्वस्त नाहीये. ओ उठक, झोपा काढताय.
ओ हवलदार, हवलदार, ओ कोण आहे का नाही इथं? रात्रीच्या झोपा काढायच्या आणि ऑन ड्युटीचा रिपोर्ट करायचं, हेच चाललेलं असतं ह्यांचं. हे का म्हणजे नाहीत कोणीच. कोणीच उपयोगाचं नाही इथे. कसं झोपायचं काय कळणं झालंय मला. होय हो, सॉक्स मधनं चावायला लागली डास. अरे या बाकड्याच्या केवढा छोटा येऊ करा करा आवाज करते नसतं. मेवणे साहेब, हो मेवणे साहेब. अरे याचे या कानाचा प्रॉब्लेम आहे नाही का? ए डास मग दाजी 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 आला तोय. बसा. बसायला जागा नाही का? एकच बाकडा आहे. बसा. ते राहू दे, बसतो आम्ही नंतर. पण तुम्ही या लॉकअप मध्ये का बसलाय? चला की आमच्या केबिन मध्ये, तिथे मस्तपैकी असा बेड आहे, फुल एसी एकदम, आणि प्यायला शुद्ध पाणी, जसं तुम्हाला हवंय तसं. पण एवढं सांगून बी तुम्ही मनाचंच खरं करताय की बेड बी काढले नाहीत अजून तुम्ही. दाजी काय हे, तुम्हाला आमच्या सोबत चोर पोलीसच खेळायचं होतं तर घरच्या घरीच खेळलो असतो की. एकतर आमची काही चूक नसताना तुम्ही आम्हाला इथं आणलंय आणि इथनं बाहेर काढायचं सोडून तुम्ही मला कॅबिन मध्ये बसायचा सल्ला देताय. आता दाजी तुम्हीच सांगा मला, हे शोभतंय का तुम्हाला? मेवणे आता तुम्हाला असं वाटतंय तर त्यात आम्ही काय करू शकतो सांगा बघू. आणि अजून एक, आम्हाला शोभेल असं काहीच करत नाही. समाजाला काय शोभेल तेच करतो. म्हणजे तुमचा तुमच्या खात्यांवरच्या लोकांवर जास्त विश्वास आहे. म्हणजे तुम्हाला पण हेच म्हणायचंय का दाजी की मी गुन्हेगार आहे, मी चूक केली आहे, मी दोषी आहे? आता तुम्ही दोषी आहे का निर्दोष आहे हे मी कसं ठरवणार ना? पण पुरावे सांगतायत की तुम्ही दोषी आहेत म्हणून. तेज प्रताप मक्तेदार निर्दोष आहे. प्लीज त्यांना सोडा. हिनेच केलं सगळं आणि आता कंप्लेंट मागे घेते का काय? ओय तुम्ही थांबा, आम्ही आलो. तुम्ही या वेळेला इकडे काय करताय? सर आता ते महत्वाचं नाहीये. तेज प्रताप मक्तेदारांविरुद्ध खोटी तक्रार नोंदवली गेली आहे. त्यांची काही चूक नाही. प्लीज त्यांना बाहेर काढा. नाही काढू शकत. मस्करी केली. मेवणे साहेब, तुमचे कारभारीन बाई भारी बोलतात की. हा सॉरी सॉरी सॉरी, ऑन ड्युटी नो नातिक होती नाही का? बसा मॅडम. नाही का? मग आम्ही बसतो.
काय म्हणला होता तुम्ही मॅडम? निर्दोष लोकांना लॉकअप मध्ये ठेवत नाहीत. मग दोषी ठरवणाऱ्यांना ठेवावं लागेल ना? पॉइंट आहे, करेक्ट आहे तुमचं, मी सहमत आहे. पण कसं आहे ना मॅडम, समोरचा माणूस निर्दोष आहे हे सिद्ध करायला कोर्ट पुरावे मागतं, ते आमच्याकडे नाहीयेत. पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा? आणि यांच्याकडं या कुठला पुरावा घेऊन फिरतायत? यांना तर यातलं गम भन पण माहित नाही. चांगलीच तयारी करून आलेलं दिसतंय. वैदे, तुमच्याकडे कुठला पुरावा आहे? नाही म्हणजे तुम्ही मला सोडवायला आले ते चांगलेच आहे, पण पुरावा कुठला मिळाला तुम्हाला? जो खणतो त्याला मोजवायला बी येतं. गंमत केली हो. गंमत केली. बघू पुरावा बघू. हो साहेब, पण हे असं कसं म्हणू शकता? साहेब, यांच्याकडे एवढा कोणता स्ट्रॉंग पुरावा आहे की आपण तेज प्रतापांना बाहेर काढू शकतो? हो पाटील, एकाच दिवशी एवढं फडफडू नका, दमून जाल. थंड घ्या. कोल्ड्रिंक मागू का? पवार, कोल्ड्रिंक द्यायच नाही. नाही साहेब, पण आम्ही आहोत ना आम्ही इथं. मग आम्ही बघून घेऊ की. आमचं बी कायम हेच मत असतं की 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा झाली नाही पाहिजे. दाखवा पुरावे, दाखवा. सर, तेजप्रतापांविरुद्ध खोटी तक्रार नोंदवली गेली आहे. त्यांनी मारहाण करून, दमदाटी करून किंवा जबरदस्ती करून नाही, रितसर पैसे देऊन ती गॅस एजन्सी घेतली. खंडू तुपेंसोबत झालेल्या ॲग्रीमेंटचे हे पेपर्स आहेत. या पेपर्सवरनं आपल्याला कळतं की त्यांनी केलेलं ॲग्रीमेंट हे पूर्णपणे लीगल होतं. त्या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये. त्यांच्या विरोधात खोटी कंप्लेंट नोंदवली आहे, ते निर्दोष आहेत. म्हणजे यांना सगळं कळलंय. कोणी सांगितले असेल यांना? स्नेहाताईंनी तर सांगितलं नसेल ना? खरं तर मीच यांना नंतर सगळं सांगणारच होतो, पण यांना अशा पद्धतीनं कळेल असं वाटलं नव्हतं. आता या परत माझ्याशी भांडतील की मी का लपवलं म्हणून. पण हानकी बडून कमालच केली की हे अशा पद्धतीनं पुरावे आणून पोलिसांच्या तोंडावर मारणं हे फक्त हानकी बडूला जमू शकतं. आता पहिले इथनं बाहेर पडू, मग बघू.
अरे वैदे, तुम्ही अहो तुम्ही कशाला कष्ट घेतले इथे यायचे? मी आलो असतो की तुम्हाला भेटायला. या ना तुम्ही आतमध्ये. जिजू ऐका ना, माझं तुमच्याकडे एक अर्जंट काम आहे. हो बोला ना. तेज प्रतापने जी खंडू तुपेसोबत ॲग्रीमेंट केली आहे तुमच्या आणि ताईच्या नावाने, त्याचे ॲग्रीमेंट पेपर्स आहेत का बाय चान्स तुमच्याकडे? हो आहेत. दाखवाल का मला प्लीज? एक मिनिट. हां. हे इथे आम्ही सह्या पण केल्या. जिजू अजून एक रिक्वेस्ट होती. हे पेपर्स मी घेऊन जाऊ का? उद्या आणून देते मी परत. होईल, ऑल युअर्स. ठेवा ना तुमच्याकडेच. जिजू थँक्यू. तुम्हाला नाही एक्सप्लेन करू शकत मी तुम्ही माझी किती हेल्प केली ते. हो, हे काहीच नाहीये. खरं तर तेजादानी आमच्या संसारासाठी जी मदत केली ना त्याच्यासमोर हे काहीच नाहीये. थँक्यू, खरंच थँक्यू. मी आणून देते उद्या. हां, येते. पाटील, यात तर सरळ सरळ सगळंच लिहिलंय. हेच सांगत होतो मी. ओ वैदे, हेच सांगत होतो मी घरी. कोणी ऐकलंच नाही माझं. म्हणायला लागले पोलीस स्टेशनला येऊन सांगा काय सांगायचंय ती. हे करा ते करा. ओ पाटील, काय बघताय? निर्दोष आहे मी, निर्दोष. मी काय केलं नाही. हे असलं 2 नंबरचं काम मी करत पण नाही आणि मला जमत पण नाही. चला बघू नका, काढा मला इथनं बाहेर. या बाहेर काढा, सोडा. चला. ओ हवालदार, बाहेर काढा, इथनं बाहेर काढा. काढा. कोणाची नजर लागली या घराला काय माहित. दर 15 काही ना काहीतरी घडतच आहे. आत्ता त्या वैदेहीवर हल्ला झाला होता ना, लगेच हे. माहित नक्की काय झालंय माहितीये ना तुला? जाऊबाई, आम्ही जरी रमावतीच्या बाहेर असलो ना तरी रमावतीत कोणी किती वेळा श्वास घेतलाय याची इत्यंभूत माहिती असतंय आमच्याकडे. तिच्याला अटक झाली माहित होतं तुला? माहितीये. अगं माई, तू गप्प का बसली? काहीतरी कर ना. अगं आपल्या तेजवर काही केलं नाहीये. प्लीज लॉकअप मधून बाहेर काढ. अगं आत्ताच तर वेळ आहे ना ओळखीचा वापर करायची. म्हणजे तुझ्यात तेवढी हिंमत आहे ना सगळी सूत्र पलटायची. आम्ही तुझीच तर वाट बघत होतो. हे बघा, आमचे सगळे प्रयत्न करून झालेत, पण जेव्हा आम्हाला गरज पडते ना तेव्हा कोण नसतंय. पण जेव्हा त्यांना गरज पडते तेव्हा साम्राज्यावर नाक घासत येतात सगळे. बघते एकेकाला.
म्हणजे बाई आता कुणीच मदत करणार नाही आता ग? मग आता कसं करणार? कसं म्हणजे काय प्रिया? ज्या अर्थी माईने सगळे प्रयत्न करून पण काहीच झालं नाही त्या अर्थी क्लिअर आहे आज काय बाबू घरी यायचा नाही. कधीही कोर्टाची पायरी न चढलेला माझा बाबू खोट्या केसमध्ये अडकला. पण असं कोण का आणि कशासाठी करेल? खात्याच्या हात धुवून मागे लागलेत. काय वाईट केलंय माझ्या भावानं? माई तू काय कर पण त्याला सोडवायचं बघ. का तर मी थांबू शकत नाही. काय प्रिया गप्पा बसतेस का? जर तुझी पिरपिर बंद करतेस का? न जाऊ बाई गप्प बसा की जरा. हा सांगितलं ना एकदा आमचे सगळे प्रयत्न करून झालेत. सोमवार शिवाय तेज प्रतापांना तिथून सोडणार नाही आणि आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊ शकत नाही आता. पण माई आजवर बाबूच्या बाबतीत असं कधीच झालं नाही. तू काहीही करायचीस आणि त्याला वाचवायचीस. मग आता हे म्हणजे मला असं म्हणायचंय की तू इथं नसताना मुद्दामूनच कोणीतरी हे घडवून आणलंय. विरोधक तुझ्या मागावर आहेत ग. जाऊ बाई विरोधक किती पण पॉवरफुल असले ना तरी त्यांच्या खेळीवर मास्टर स्ट्रोक कसा मारायचा हे आम्हाला चांगलंच कळतं. तुम्ही आम्हाला शिकवायला जाऊ नका. नाही ग मी आपलं तुला सावध केलं. बस. सुनबाई कुठे? सुनबाई कुठं आहेत? इथं त्यांच्या नवऱ्याला अटक झालीये आणि या कुठं फिरतायत? काय विचारतोय आम्ही? सुनबाई कुठं आहेत?